साल की तरह इस साल भी अंतर्राष्ट्रीय योग दिवस को मनाने के लिए आ चुका है। योग दिवस के अवसर पर जो आज हमने यहाँ पर बहुत ही ब्यूटीफुल इवेंट ऑर्गेनाइज किया है, दिव्यज फाउंडेशन मुंबई नगर निगम के छात्र एवं पालघर के आदिवासी। 4 दिवसांपासून तुम्हाला इंस्टाग्रामवरती सातत्याने याच रील्स समोर येत असतील. अगदी तुम्ही लाईक करा किंवा नका करू, ऑफकोर्स ऑल थँक्स टू इंस्टाग्राम अल्गोरिदम, राईट. आता अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली या रील्स बद्दल आज मी यासाठी बोलते कारण या इव्हेंटचा मी एक हिस्सा होते. जब कर्म का कर्मा हुआ, योग का योगा हुआ, यानी कि जब पूरी दुनिया हमारा देश छोड़कर जब योग को अपनाने लगी, तब जाके हमें इसका महत्व समझ में आया. और मुझे लगता है इसके लिए हम चाहिए. और अब बऱ्याच सगळ्या जणांना जे मला खूप वर्षांपासून ओळखतात त्यांना ठाऊक आहे की मी ॲज अ एक प्रोफेशनल अँकर म्हणून काम करत आली गेली 15 ते 16 वर्ष माझ्या करिअरमध्ये. त्यासाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये मी जात असते, माझे इव्हेंट्स होस्ट करत असते विविध प्रकारचे. त्यातलाच हा एक इव्हेंट असतो. साधारण गेल्या 2-2.5 वर्षांपासून मी दिव्यज फाउंडेशन याच्यासोबत जुळलेली आहे आणि ॲज अन अँकर म्हणून त्यांचे आत्तापर्यंत 3-4 इव्हेंट्स मी होस्ट केलेले आहेत. आणि त्याचमुळे मला असं वाटलं की आत्ताचा हे जे काही इंस्टाग्रामवरती रील्स रेंगाळत आहे त्याबद्दलचं माझं ओपिनियन मांडणं मला असं वाटतं गरजेचं आहे, कारण का मी तिथे होते. तो दिवस होता आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025चा. आणि त्याचमुळे ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठीमागे ज्या महिला वगैरे दिसत आहेत, तर त्या सगळ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. म्हणजे स्वच्छता विभाग असू द्या किंवा इतरही खेड्यापाड्यांमधल्या काही महिला असू द्या किंवा खास करून मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामधल्या ह्या सगळ्या महिला होत्या. त्याचबरोबर काही ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या सुद्धा तिथे महिलांना बोलावलं होतं आणि सगळ्यांना योगचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. आता इथेच देशभरातले विविध, मी ज्यावेळेला देशभरातली म्हणते त्यावरनं मराठी असू द्या, हिंदी असू द्या किंवा इंग्लिश माध्यम असू द्या, प्रत्येक माध्यमामधनं काही मीडिया मेंबर्सला बोलावण्यात आलं होतं की बाबा रे, या इव्हेंटचं आपल्याला एक मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि योगचं महत्त्व सगळ्यांना समजून सांगायचं आहे. तो इव्हेंट तब्बल 4 तासांचा होता. पण अनफॉर्च्युनेटली सध्याच्या इंटरनेटवरती गेल्या 4 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त अमृता फडणवीसच्या ज्या रील्स आहेत त्या सगळीकडे पसरवल्या जात आहेत किंवा त्या व्यक्तीला ट्रोल केलं जात आहे. मी आजचा व्हिडिओ यासाठी बनवते कारण ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स आपल्याला या रील्सच्या खाली दिसत आहेत ना, ते फार गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. आता इंस्टाग्रामवरती अशा कितीतरी मुली आपल्याला पाहायला मिळतात ज्या लाज लज्जा शरम विकून इंस्टाग्रामवरती आपलं अकाउंट ओपन करतात आणि मग क्लिवेज दाखवून फॉलोअर्स कमावतात, पैसा कमावतात. बट लेट्स बी ऑनेस्ट, 100 मधल्या अशा किती मुली असतात? 15 किंवा 20. बाकीच्या ज्या 80 मुली आहेत ना, त्या आपापल्या आयुष्यामध्ये ऑनेस्टीने आपापलं चारित्र्य सांभाळत आपापलं आयुष्य लीड करताय आणि इंस्टाग्रामवरती सर्व्हाइव्ह करताय. आता मी सर्व्हाइव्ह हा शब्द यामुळे वापरलाय कारण तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करा, तुम्ही कुठल्याही पदावरती काम करा, पण दररोजच्या आयुष्यामध्ये येता जाताना लोकांच्या त्या जजमेंटल असणाऱ्या नजरा, रात्रीच्या वेळेला जर का तुम्ही कधी लेट चुकून माकून घरी आलात तर मग सोसायटीतल्या बायका पुरुष सगळ्यांच्याच तुमच्याकडे ज्या नजरा असतात किंवा जो एक संशयास्पद वृत्ती असते, ती वृत्ती असू द्या किंवा मग चालू बसमध्ये, रिक्षामध्ये, पब्लिक प्लेसमध्ये, इव्हन मंदिरात सुद्धा तुम्हाला नको त्या ठिकाणी हात लावण्याचा जो पुरुषांचा माज आहे, त्याचबरोबर तुमच्याबद्दल तुमच्या पाठी होणारी बिचिंग, तुमच्या चारित्र्यावर घेतले जाणारे वारंवार संशय, का कारण तुम्ही 2 ते 3 जणांशी हसून बोलताय आणि तो तुमचा कदाचित स्वभाव असू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टींना दररोज अँड आय एम नॉट किडिंग डेली बेसिसला सामोरं जावं लागतं स्त्रियांना. हां, आता 4-5 केसेस अशा आल्या जिथे बायकांनी नवऱ्यांना मारले, तर त्याच्यानंतर सगळेजण अगदी अँटी विमेन सगळ्या रील्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक ते इग्नोर तुम्ही करू शकता, कारण का अजून 1 महिनाभर तो कॉन्टेंट रेंगाळेल आणि परत आपल्याला आणखीन अशा 100-1 बातम्या कानावर येतील जिथे बायकांवरती अत्याचार केले जात आहेत. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि ज्या वेळेला आपल्याला बायकांवरती, मुलींवरती अत्याचाराच्या घटना आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहेत, त्यावेळेला प्रत्येक त्या रील खाली एक कॉमेंट आपल्याला अशी सापडते जिथे विचारलं जातं, व्हॉट वॉज शी वेअरिंग? आणि याचं उदाहरण किंवा दाखला द्यायचा असेल तर मग निर्भयाची जी केस झाली होती त्याच्यानंतर त्या केसचा जो सरकारी वकील होता आणि तो जो रेपिस्ट होता, त्यांची ही विधानं होती. वो चोर की माँ को पकड़ेंगे आप कि 12:30 बजे तक यही पता नहीं था कहाँ है बेटी, किसके साथ है, किस हालात में, कैसी. ताली कभी एक हाथ से नहीं बजती, दोनों हाथों से बजती है. अगर कोई शरीफ लड़की होती है रात को 9 बजे मतलब नहीं घूमती है. या सगळ्या गोष्टींमुळे ना एक डिबेट सारखी वर येते, ती म्हणजे अशी की बायकांनी कुठले कपडे घातलेत ना, ते लिटरली सांगते त्याचा काही संबंध नाहीये अत्याचार होणाऱ्या घटनेशी. कारण का बुरखा घातलेली व्यक्ती असू दे किंवा 4 वर्षांची मुलगी असू दे किंवा 50 वर्षांची बाई असू दे किंवा 70 ते 75 वर्षांची म्हातारी बाई असू दे, टार्गेट हे प्रत्येकीला केलं गेलेलं आहे. इट मीन्स पुरुषांची जी मानसिकता आहे ना, त्याला गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ट्रोलिंग जे आहे ते प्रत्येकाचं होत असतं, म्हणजे त्यातून कोणीच वाचलेलं नाही. ते संत्याभाऊ असू दे किंवा नरेंद्र मोदी असू दे, कोणी असू दे, ट्रोलिंगला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. पण ज्या वेळेला तुमची ट्रोलिंग ही बिलो द बेल्ट व्हायला लागते ना, तिथे मात्र
थोडंसं सिरियसली होऊन विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. रिसेंटली आता 2 महिन्यांपूर्वी एक असे 2 Instagramचे पेजेस आपल्या सगळ्यांसमोर बातम्यांमध्ये आले होते, जिथे बंगलोरमध्ये मेट्रो स्टेशनवरती बायकांचे छुपे व्हिडिओज काढून किंवा बसमधले मुलींचे छुपे व्हिडिओज काढून ते पोस्ट केले जात होते आणि ते व्हायरल जात होते त्या सगळ्या रील्स. लेट्स इमॅजिन अशा प्रकारच्या रील्समध्ये तुमची बहीण असू शकते जी जॉबला बंगलोरमध्ये गेलेली आहे, किंवा तुमची आई किंवा तुमची बायको असू शकते, आणि त्यांचा कन्सेंट नसताना त्यांचे व्हिडिओज छुप्या पद्धतीने काढून, तेही फक्त मागून स्पेसिफिकली काढून अपलोड केले जात आहेत आणि त्याला लाईक्स हे हजारोंमध्ये आहेत आणि खूप रॅपिडली ग्रोथ होत होती त्या अकाउंटची. ज्यावेळेला याची बातमी न्यूजमध्ये आली त्याच्यानंतर ते दोन्ही अकाउंट्स बॅन केले गेले. पण हा एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे की अशा अकाउंट्सला फॉलो कोण करतंय आणि का केलं जात आहे, आणि जो कॉन्टेंट लोकांना आवडतोय तो का आवडतोय. जो कॉन्टेंट तुम्ही कन्झ्युम करताना तुम्ही तसेच बनत जाता आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्याच्यामुळे चूज युअर कॉन्टेंट वाईजली ही गोष्ट मी सातत्याने आपल्या चॅनलवरती सांगत आलेली आहे. आता इंस्टाग्रामवरती मंडळी हवसपणा जो आहे तो खूप जास्त आपल्याला वाढलेला दिसतो. लेट्स ब्रेक डाऊन दिस सेंटेन्स हिअर. आता या रीलमध्ये आपल्याला अमृता फडणवीस हे योग दिवस साजरा करताना या दिसत आहेत. आता व्हॉट डू यू एक्सपेक्ट? साडी नेसून यायला पाहिजे होती आणि मग योग करायला पाहिजे होतं का? किंवा घागरा नेसून किंवा पंजाबी ड्रेस घालून? लेट्स बी ऑनेस्ट, जेवढ्या पण मुली आणि महिला हा व्हिडिओ पाहताय, मला त्या सगळ्यांना विचारायचं आहे, तुम्ही जर जिमला जाताय तर तुम्ही जिम वेअरच घालणार. तुम्ही जर योग करताय तर तुम्ही योगसाठीचे जे कपडे तेच तुम्ही नेसणार किंवा घालणार, त्याच्यामध्ये तुमचं काहीच कुठे दिसलं नाही पाहिजे, किंवा तुम्ही झुकताय किंवा तुम्ही एक वेगवेगळे आसन बनवतायत, बरोबर. मग अशा केसमध्ये जर का मानेपासून खालपर्यंत जर का पूर्ण अंग झाकणारे जर का कपडे त्यांनी घातलेत, ते तुम्हाला टाईट वाटतंय म्हणून तुमची नजर तुम्हाला तशी वाटते. पण एक प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे की जेन्युइनली खरं खरं मला सांगा, या कपड्यांमध्ये काय वाईट आहे? बिंग अ वुमन आय एम आस्किंग यू दिस. कारण ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स आहेत ना, मी त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा इथे लावू शकत नाही. अँड बिलीव्ह मी, ज्या दिवशी एखादी सोशल व्यक्ती सिरियसली घेईल ना ट्रोलिंगला, आणि त्या प्रत्येक माणसाला शोधून त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याला ती कमेंट दाखवेन आणि त्याचा जाब विचारेन ना, त्यावेळेला ह्या कमेंट्स ज्या आहेत त्या बंद होतील. पण जस्ट बिकॉज एव्हरीबडी इज इग्नोरिंग इट, आपण बिलो द बेल्ट केव्हाच गेलेलो आहे. एखादी गोष्ट ना इतकी नॉर्मलाइज होऊन जाते ना की त्याच्यानंतर त्या गोष्टीबद्दल ऑफेंड होणंच बंद होऊन जातं. लेट्स से फॉर एक्झाम्पल, काही वर्षांपूर्वी जर का तुम्ही 10-15 वर्षांपूर्वी जाल तर दारू पिणं हे ना एक खूप असं निगेटिव्ह गोष्ट मानली जायची की आपण ना अशा माणसाला आपली मुलगी नाही द्यायची बाबा जो दारू पित असेल, किंवा अशा घरात नाही द्यायची जिथे दारू पिली जात असेल. पण आजचं उदाहरण घ्या, आज दारू सर्रासपणे प्रत्येक जण पितो आणि त्याला खूप कूल समजलं जातं. एक इतकं नॉर्मलाइज केलं गेलंय की त्याला एक सोशली कूल बनण्याचं स्टेटस म्हणून लावलं जातं प्रत्येक जण आपापल्या सोशल मीडियावरती. सो मला असं सगळ्यांना विचारायचं की या कपड्यांमध्ये जर का तुम्हाला काही विचित्र वाटत असेल तर तुमचं डोकं सडलंय ऑलरेडी. ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स आपल्याला या सगळ्या रील्सच्या खाली दिसतायत ना, खूप मला असं वाटतं ती गंभीर बाब आहे आणि ती भारतातल्या पुरुषांची मेंटॅलिटी आपल्याला त्यातनं दिसते. आता पुरुषच आहेत का, तर महिला पण काही कमी नाही आहेत. महिला सुद्धा तिथे तेवढ्याच लेवलच्या घाण अशा कमेंट्स करताना दिसतात, पण त्यातल्या त्यात पुरुषांचं प्रमाण खूप जास्त आहे. जसं मी म्हटलं, अशा कॉमेंट्स आहेत की ज्या बघितल्यानंतर लिटरली म्हणजे मला कीव पण येत नाही. मला असं वाटतं की जर यांचं डोकं इतकं सडलेलं असेल तर यांच्या आयुष्यातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे यांची आई, बहीण किंवा बायको किंवा मैत्रीण किंवा कलीग किंवा शेजारी राहणारी एखादी छोटी मुलगी असू शकते, या सगळ्यांचं आयुष्य खूप धोक्यात आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. तुम्ही कुठेतरी काम करताय आणि तुम्हाला एखादी मुलगी आवडते, म्हणजे ती दिसायला खूप सुंदर आहे, देखणी आहे. हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येणं हे स्वाभाविक आहे. फार फार तर तुम्ही तिला जाऊन कॉम्प्लिमेंट द्याल, पण त्याच्या आधी 10 वेळा विचार कराल की बाबा रे, आपल्या कॉम्प्लिमेंटचा तिने काही वेगळा अर्थ नको काढायला. तरी सुद्धा तुम्ही तिला कॉम्प्लिमेंट द्याल, बास इतकंच. करेक्ट. ह्याच्यानंतर आता ती माझीच झाली पाहिजे, ती इतर कोणाची झाली नाही पाहिजे, आणि मग तिला मी वाटेल तिथे स्पर्श करू शकतो का, कारण ती मला आवडते किंवा मला तो हक्क आहे एक पुरुष म्हणून. हे ज्यावेळेला विचार पुरुषांच्या डोक्यात यायला लागतात ना, तिथे कुठेतरी मला असं वाटतं की त्यांचं जो पद्धतीचा कॉन्टेंट ते कन्झ्युम करतायत ना, तो कॉन्टेंट पण सडला आणि त्याच्यामुळे त्यांचं डोकं पण सडलेलं आहे. कारण बिलीव्ह मी, जर का योगचे व्हिडिओज तुम्ही जर का पाहिले तर तुम्हाला सगळीकडे, अँड आय एम नॉट किडिंग, सगळीकडे याच प्रकारच्या कपड्यांमध्ये तुम्हाला स्त्रिया, मुली योग परफॉर्म करताना दिसतील. तर मला असं वाटतं इट्स नेव्हर अबाउट द क्लोथ्स, बट इट्स अबाउट द मेंटॅलिटी. आणि त्याच्याचमुळे या व्हिडिओ खाली जेवढ्या पण घाण कॉमेंट्स केलेल्या आहेत, आणि मराठी पुरुषांनी ज्या केलेल्या आहेत ना, मी खास करून त्याच्याबद्दल बोलतेय. मी आधी महाराष्ट्राबद्दल बोलीन ऑफकोर्स, त्याच्यानंतर मी बाहेर जाईन. पण जेवढ्याही कॉमेंट्स आपण केलेल्या आपण तिथे पाहतोय ना, त्या खरंच इतक्या लाजिरवाण्या आहेत ना. आणि लाईक आय सेड, जर कोणी सिरियसली घेतलं नाही या गोष्टींना तर तुम्ही जेलमध्ये जाल. सो कुणाच्याही अकाउंट खाली कमेंट करताना एकदा 10 पासून 1 पर्यंत उलट तुम्ही काउंटिंग करा आणि मग स्वतःला विचार की ही जी कमेंट मी आता करतोय, ही मी माझ्या बायकोला आणि आईला दाखवू शकतो का की ही मी कमेंट केली आहे.
हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचाराल आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला असं उत्तर येत असेल, की हां, तू आरामात दाखवू शकतो, तर आय थिंक त्या कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही कोणाला तरी बिलो द बेल्ट जाऊन आणि घाणेरडी शिवागाळी करत, त्या स्त्रीचा अपमान करत जर का तुम्ही तशा कमेंट्स करताय, तर मग तुमच्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आय थिंक तुमच्या आयुष्यामध्ये खूप सगळे संकट पुढे जाऊन येऊ शकताय. आता मी मगाशीच असं म्हणलं, की कुणीच याच्या ट्रोलिंगमधनं वाचलेलं नाहीये. आता काल परवामध्येच आपल्याच या चॅनल खाली आलेली ही एक कमेंट बघा. मी सपशेलपणे त्याचा एक स्क्रीनशॉट घेतला आणि एक पोस्ट टाकून दिली. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट त्यासाठी आला. खूप खूप धन्यवाद. मी म्हणत नाही सगळेच पुरुष नाचलेले आहेत, पण पुरुषांना पण माहिती आहे मी कुठल्या पुरुषांबद्दल बोलतेय. ही एक माझी रील होती जिथे मी आयटम नंबर्स बद्दल बोलते आणि त्याच्या खाली मी असं म्हणते, की आत्ताही सुद्धा जी आयटम नंबर्स बनताय ते फक्त आणि फक्त एक स्त्री आहे. ती बऱ्याच सगळ्या पुरुषांच्या ग्रुपमध्ये नाचते. ते पुरुष तिला फक्त एक भोगायची वस्तू म्हणून पाहताय. असं मी ज्यावेळेला समोरच्याला सांगते तिथे तो मला ही कमेंट करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा, की कुठल्या फेक अकाउंट आहे. क्लिअरली कळतंय, मलाही कळतंय फेक अकाउंट आहे. पण कुठल्या लेव्हलची थर्ड क्लास थिंकिंग सध्या समाजामध्ये आहे आणि हीच असतात एक पोटेन्शियल ची लक्षणं. कारण जर तुम्ही सोशल मीडियावरती अशा घाणघाण कमेंट्स करताना 10 वेळा विचार पण करत नाही म्हटलं तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये कोणालाही सपशेलपणे हात लावणं त्यांच्या पृष्ठभागावरती किंवा काही अशा घाणेरड्या ठिकाणी काही घाणेरड्या कमेंट्स करणं जर का तुम्हाला खूप कूल वाटत असेल किंवा तुम्हाला त्याच्यावरती काही चुकीचं वाटत असेल तर तुम्हीच ते आहात जे चालू बसमध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये स्त्रियांना नको त्या ठिकाणी हात लावतात. आणि त्याच्यामुळे ह्या आत्ताच्या माझ्या व्हिडिओनंतर जी माणसं ऑफेंड होणार आहेत ना, क्लिअरली तुम्ही तीच लोकं आहात जी या ग्रुपमधनं बिलॉंग करतात. आणि आता येते शेवटच्या मुद्द्यावरती मीडिया. आता याच इव्हेंटच्या ठिकाणी आपण ऑल ओव्हर इंडियामधनं विविध माध्यमांमधनं मीडियावाल्यांना बोलावलं होतं. त्यांचं काम काय होतं, की एकंदरीत या योग दिवसचं कसं सेलिब्रेशन झालं, कोण-कोण आलं होतं हे सगळं दाखवणं. मला सांगा योगच्या या सगळ्या रील्समधनं तुम्हाला काय कळलं? कुठल्या लेव्हलला मीडिया जाती आपला दळभद्रीपणा दाखवायला? मला असं वाटतं मीडियाला सुद्धा आउटरीच देणं तितकंच गरजेचं आहे. कारण या इव्हेंटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या स्लोमोमध्ये जाणून-बुजून अमृता फडणवीस स्टेजवरती जातीये आणि मी गेली कित्येक वर्ष मीडियामध्ये काम करते त्यामुळे मी तुम्हाला सांगते मीडिया सगळ्यात घाणेरडी अशी एक फील्ड आहे, ज्यांनी स्वतःचे आत्मे केव्हाच विकलेले आहेत. त्याच्यामुळे हे थेट मी सगळ्या मीडियावाल्यांना सांगतेय. थोडी जरी लाज शरम स्वतःमध्ये उरली असेल ना, तर अशा प्रकारची पत्रकारिता करणं थांबवा. कारण तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून सो कॉल्ड घोषित केलं जातं प्रत्येक देशासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की एक काही वर्षांपूर्वीपर्यंत बघा तो एक काळ होता जिथे एखाद्या अभिनेत्रीचं मागचा पार्श्वभाग दाखवला जायचा आणि ढुंगणच्या तिथे असं एक कॅप्शन लिहिलं जायचं, की "ओळखा बघू कोण? गेस हू?" म्हणजे या लेव्हलची मीडिया सध्या गेलेली आहे. चीप म्हणजे चीपच्या पण खाली अजून एखादी जर कुठली स्टेज असेल, तर तिथे ही मीडिया आहे आणि अशा मीडियाला ढुंगणावरती आपटवणं ही तुमची आमची जबाबदारी असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे जे टिपिकल सो कॉल्ड बॉलिवूडचे अपडेट्स देणारे जे Instagramचे पेजेस आहेत ना, त्याला फॉलोच करू नका किंवा रिपोर्ट करत जा जर तुमच्याकडे थोडाफार जरी वेळ असेल तर. बाकी जेन्युइनली सांगतेय, की कोणालाही तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल, त्या व्यक्तीचं गायन तुम्हाला आवडत नसेल, लेट्स से अमृता फडणवीस, त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली नाही केलं त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे. त्या गायक चांगल्या आहेत नाही आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा मग त्या खूप सोशल मीडियावरती खूप छान असं हॅपनिंग वगैरे त्यांची एक ऑरा असतो ते तुम्हाला आवडत नाहीये. विच इज फाईन. तुम्हाला नाही आवडत आहे तुम्ही ते तुमचं नाही आवडणं कमेंट्समध्ये मांडू शकता. पण बिलो द बेल्ट ज्यावेळेला तुम्ही स्त्रियांच्या अंगावरती जाऊन अशा घाणेरड्या शिव्या वगैरे तिथे लिहितायत ना, तर आय थिंक दॅट इज नॉट राईट आणि तो आपल्या महाराजांची शिकवण नाहीये. आणि महाराष्ट्रात आपण राहतोय तर किमान मला बाकी जसं मी म्हटलं मला महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांशी काही घेणं देणं नाहीये. मी माझ्या महाराष्ट्राबद्दलच्या माझ्या लोकांबद्दल मी बोलतेय. तर त्यामुळे मराठी लोकांनी तरी कमेंट करण्याच्या आधी प्लीज 10 वेळा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. बाकी आता काही डोके येतीलच शहाणपणा शिकवत मला कमेंट्समध्ये, "हां, मग बीजेपीकडनं किती पाकीट मिळालं तुला?" तुमच्या विचारसरणीचं काहीच नाही होऊ शकत आणि तुमची विचारसरणी पण तितकीच सडलेली आहे. त्याच्यामुळे आय थिंक तुम्हाला गोळ्या घेणं चालू करणं गरजेचं आहे. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओचा मेसेज ज्यांना कळलाय त्यांनी कमेंट्समध्ये मला कळवा की तुम्हाला काय वाटलं ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.